शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विविध प्रक्रिया राबवताना नियम डावलून भ्रष्टाचार करण्यात आला। इंटरनॅशनल सिक्युरिटी एजन्सी व अभिजित सिक्युरिटी एजन्सी यांच्या नियमबाह्य निविदेला मंजुरी देण्यात आली। वैधानिक रकाने घरभाडे भत्ता वगैरे इत्यादी वैधानिक रकाने भरलेले नसताना कोरे सोडलेले असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांना पात्र ठरवण्यात आलं। याच्यामुळे मिनिमम वेजेस ॲक्टचं उल्लंघन झालेलं आहे। कामगार किमान वेतन कायद्यापासून वंचित राहतील। अनेक 400च्या वर कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत। यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। हा त्यांच्यावर अन्याय आहे। म्हणून आम्ही वारंवार लेखी तक्रारी देऊन राहिलो। जिल्हा प्रशासनानं शासनानं या सगळ्या तक्रारींकडे मान्य पालकमंत्र्यांना तक्रार दिली। या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना घेण्यात येणार नाही असं स्पष्ट आश्वासन दिलेलं असतानाही मागच्या 3 दिवसात 15 ते 20 नवीन कामगारांना घेण्यात आलं। मुजोर आणि भ्रष्टाचारी डीन जर कायदा हातात घेत असेल, जिल्हा प्रशासन आणि शासन जर त्यांना पाठीशी घालत असेल, कायदा धाब्यावर बसवून पाठीशी घालत असेल, तर जनविकास सेनाही कायदा हातात घेऊन आंदोलन करण्यास सक्षम आहे असा स्पष्ट इशारा आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि शासनाला देत आहोत।